शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण सुपर केन नर्सरीचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। माझ्या समवेत पंढरपूर तालुक्यातील करकम मंडळ व तुंगत मंडळातील सर्व माझे सहकारी उपस्थित आहेत। तर आपण सुपर केन नर्सरी करताना कोणकोणत्या बाबी आहेत किंवा त्याचे फायदे काय आहेत ते थोडक्यात जाणूया। सर्वप्रथम सुपर केन नर्सरी हे आपण ज्या शेतामध्ये ऊसाची लागण करणार आहे त्याच शेतातील मातीमध्ये आपण रोपे तयार करणार आहे। त्यामुळे त्याच्यामधून जे रोपांची मर संख्या आहे मर संख्या कमी आढळून येते। तसेच जनरली नर्सरीतून रोपे विकत आणल्यानंतर आपल्याला ते रोप 2-2.5 रुपये ते 2.60 पैसे एवढ्या रुपयाला ते पडते, पण ह्या पद्धतीने आपण तयार केल्यानंतर त्या जवळजवळ आपल्याला 1.5 रुपयामध्येच रोप उपलब्ध होते। तर अशा प्रकारे आपला लागवडीचा खर्च होतोय तो आपल्याला कमी होतो। तर सर्वप्रथम आपण सुपर केन नर्सरी कशा प्रकारे तयार करायची। साधारणतः एका एकरासाठी 4000 डोळे लागवड आपल्याला लागतात। तर त्या सर्वप्रथम आपण 8 ते 10 महिन्याचा नवीन लागवड असलेला ऊसाची निवड करावी आणि खालचा जो भाग आहे 1/3 तो कट करून वरचा भाग हा एक डोळा आपण ज्यावेळेस आपण ऊस कट करत आहे त्यावेळेस खालचा जो भाग आहे हा जास्त ठेवायचा, म्हणजे 3-4 इंच ॲज कम्पेअर टू वरचा भाग हा कमी ठेवा, कारण अन्नद्रव्य हे खालून मुळाकडून शेंड्याकडे जात असतात। त्यामुळे अशा प्रकारे आपण कट करून घ्यावे। कट करून झाल्यानंतर डोळ्याला इजा पोचणार नाही याची काळजी घ्यावी। कट झाल्यानंतर आपण त्याला बीज प्रक्रिया करणार आहे, जेणेकरून जे रोग आणि बुरशी याचा जो प्रादुर्भाव भविष्यात होणार आहे तो होणार नाही यासाठी आपण बीज प्रक्रिया करणार आहोत। साधारणतः बीज प्रक्रियेसाठी आपण रासायनिकसाठी हे आपण कार्बनडेन्झियम वापरायचं, त्यानंतर हे कीटकनाशक क्लोरो वापरायचं, नंतर ही चुन्याची निवळी जे जर्मिनेशन चांगलं व्हावं यासाठी आपण चुन्याची निवळीचा वापर करूया। बेने प्रक्रिया करताना कशा पद्धतीने करायची याबद्दल मी थोडक्यात सांगतो। सर्वप्रथम 3000 लिटर पाणी बसेल एवढा खड्डा खोदावा। त्यानंतर पॉलिथिन पेपर किंवा प्लास्टिक पेपर हातरून त्यामध्ये 1500 लिटर निम्म्यापर्यंत पाण्याने भरून घ्यावा। त्यानंतर क्लोरो 750 मिली व 22 टिन 750 ग्रॅम त्या खड्ड्यामध्ये मिक्स करावे। व्यवस्थित द्रावण झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण बेने चांगल्या निरोगी जे डोळे निवडलेले आहेत ते डोळे त्यामध्ये 1 तास बुडवून ठेवावे। अशा प्रकारे क्लोरो 750 ml पर 1500 लिटर व 22 टिन 750 ग्रॅम अशा एकत्रित मिक्सर करून हे बीज बेने प्रक्रियेसाठी द्रावण तयार केलेले आहे। एकदा द्रावण तयार झाल्यानंतर हळुवारपणे जे आपण डोळे काढलेले आहेत ते डोळे हळुवारपणे सोडून घ्यायचे। कीटकनाशक व बुरशीनाशक याची बेने प्रक्रिया 1 तासासाठी ते त्यामध्ये भिजवून ठेवावे। 1 तासानंतर ते बेने बाहेर काढून ठेवावे। अशा प्रकारे तत्पूर्वी आपण आदल्या दिवशी चुन्याची निवळी चुना कळीचा चुना हा पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवावा। भिजत घालून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती चुन्याची निवळी वेगळी करावी आणि वेगळी केल्यानंतर ती चुन्याची निवळी ह्या द्रावणामध्ये मिक्स करावी। तदनंतर आपण जे आपल्या हे डोळे काढलेले आहेत ते डोळे रात्रभर म्हणजे 24 तासासाठी यामध्ये भिजत ठेवावे। काल रासायनिक बेने प्रक्रिया केलेली आहे। 24 तासानंतर जे आपण रासायनिक द्रावणामध्ये बेने बुडवून ठेवले होते ते बाहेर काढावे व सावलीमध्ये अर्धा तास वाळवावे। सावलीमध्ये सुकवल्यानंतर त्याला जैविक बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे। त्यामध्ये ॲसेटोबॅक्टर 150 मिली व सेंद्रिय गुळ 100 ग्रॅम जे 15 लिटर मध्ये द्रावण करायचे आणि ते द्रावण पाठीवरच्या पंपाने त्या जे आपण बेने केलेले आहे त्याच्यावर फवारणी करायची। तदनंतर सदर जे बेने आहे ते आपण जे वाफे तयार केलेले आहेत लागवडीसाठी त्या वाफ्यांवर हे क्रमाने अंथरून घ्यावे। अशा प्रकारे साधारणतः एका एकरासाठी 15 ते 20 सेंटीमीटर 15 ते 20 फुटा लांबीचे 4 फूट रुंदीचे व अर्धा फूट उंचीचे असे बेड तयार करायचे आहेत आणि एका एकरासाठी किमान 5 ते 6 बेड आवश्यक आहेत, म्हणजे 1 ते 2 गुंठ जागा पुरेशी आहे। आणि त्यानंतर जागा केल्यानंतर अशा प्रकारे आपण ते बेने डोळ्यावरच्या दिशेने ठेवून अंथरून घ्यावे।
कांडे अंतरल्यानंतर त्याच्यावर 1 सेंटीमीटर 1 इंचाचा मातीचा थर द्यावा. मातीचा थर दिल्यानंतर त्याच्यावर हलकेसे हळुवारपणे पाणी शिंपडावे, जेणेकरून ओलावा राहावा. अशा रीतीने डोळे लावल्यापासून 20 ते 25 दिवसात रोपे लागवड योग्य होतात. तरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्याकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की सुपर केन नर्सरीद्वारे कमी पाण्यात कमी खर्चात सक्षम रोपे तयार करावीत. धन्यवाद.